नमस्कार बालमित्रांनो. सामान्य विज्ञान इयत्ता 6वी यामध्ये पाठ क्रमांक लक्षणे सजीवांची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहात. तसेच सविस्तर उत्तरे आणि स्पष्टीकरण देखील आपण देण्याचा प्रयत्न करणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. पहा अ, प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो याला रिकामी जागा म्हणतात. तर या ठिकाणी प्रजनन शब्द असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर तयार होणार आहे. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो याला प्रजनन म्हणतात. पुढे आ, डॅश आणि डॅश हे सजीवांचे प्रमुख लक्षणे आहेत. तर या ठिकाणी वाढ आणि प्रजनन हे शब्द असणार आहेत, म्हणजे वाढ आणि प्रजनन ही सजीवाचे प्रमुख लक्षणे आहेत. अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई, अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवाचे डॅश असे म्हणतात. तर या ठिकाणी पोषण हा शब्द असणार आहे, म्हणजे अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवाचे पोषण असे म्हणतात. पुढे ई, सजीवांचे शरीर डॅशचे बनलेले असते. या ठिकाणी पेशी हा शब्द असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर तयार होईल सजीवांचे शरीर पेशीचे बनलेले असते. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पूर्ण केलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीसारखे वाहने त्यांच्या जागा बदलू शकत नाहीत. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचे फरक कोणते? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, पक्षी, मासे, जनावरे हे सजीव आहेत, त्यामुळे ते अन्न, पाणी, संरक्षणासाठी स्वतःहून हालचाल करतात. तर पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी हे निर्जीव वस्तू आहेत, त्यांना स्वतःची हालचाल करता येत नाही. वारा, माणूस किंवा इतर शक्तीमुळे त्यांची हालचाल होते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी न दिसणे इतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवाचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा. आता आपण याचं उत्तर लिहूया. पहा, होय, एवढ्या लहान सजीवांचेही प्रजनन होते, कारण रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर त्यांची संख्या वाढते आणि रोग पसरतो. यावरून ते नवीन जंतू निर्माण करतात, म्हणजेच त्यांचे प्रजनन होते हे समजते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात याचे अनुभव, निरीक्षणे लिहा. पाहता आपण याचं उत्तर लिहा. उंदीर आवाज झाला की पटकन बिळात लपतो. मांजर उंदीर दिसतात त्याच्या मागे धावते. कुत्रा अनोळखी माणूस दिसला की भुंकतो. यावरून सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते हे स्पष्ट होते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, प्राण्यांच्या हालचालीचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. तर आता आपण करूया. पहा उत्तर, यामध्ये पहिले चालणे, यामध्ये आपल्याला माहिती आहे गाय, कुत्रा, मांजर. त्यानंतर धावणेमध्ये घोडा आणि चिता लिहूया आपण. उडण्यासाठी पहा चिमणी, कबूतर, गरुड. तसेच पोहणे, मासा, बदक. त्यानंतर रांगणे, यामध्ये साप, अळी. उड्या मारणे, बेडूक, ससा. आणि सरपटणेमध्ये मगर, पाल. अशा प्रकारे आपण प्राण्यांच्या हालचाली आणि त्यांचे प्रकार या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी निरीक्षणे आणि अनुभव लिहा. आता आपण उत्तर लिहा. पहा उत्तर, लाजोळच्या पानांना स्पर्श केला की ती मिटतात. 2, झाडांची पाने सूर्यप्रकाशाकडे वळतात. 3, पाणी न मिळाल्यास झाडे कोमेजतात. 4, वेल आधार मिळाला की त्यांना गुंडाळते. 5, फुले सकाळी उमलतात व रात्री मिटतात. यावरून वनस्पतींना चेतना क्षमता असते हे आपल्याला समजते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? तर आता आपण उत्तर लिहूया. कासवे फुफ्फुसांच्या सहाय्याने श्वसन करतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. पण मासे कल्ल्याच्या सहाय्याने पाण्यातील प्राणवायू घेतात, त्यामुळे त्यांना पाण्याबाहेर येण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 8, खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रम द्या. पाहता आपल्याला या ठिकाणी बेडकाचा जीवनक्रम दिलेला आहे, पण हे जे चित्र आहे ते उलटसुलट आहे. तर आपण ते क्रमाने कसे पाहिजे ते लिहूया. पहा 3 नंबरचं जे चित्र आहे तो पहिला क्रम असणार आहे बेडकाचा.
त्यानंतर पहिलं जे चित्र आहे त्यासाठी आपण 2 नंबर द्यायचा आहे, कारण ती दुसरी अवस्था असणार आहे. त्यानंतर चौथं जे चित्र आहे त्याच्या खाली आपण 3 नंबर द्यायचा आहे आणि शेवटचं जे चित्र आहे त्या ठिकाणी 4 नंबर द्यायचा आहे आणि आपल्याला पाय या ठिकाणी बेडूक पूर्णपणे त्याची वाढ झालेली दिसते, त्या ठिकाणी आपण 5 क्रमांक द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणाच्या आधारे खालील उदाहरणाचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. पहा, दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग आणि बस. तर आता आपण सजीव आणि निर्जीवामध्ये यांचं वर्गीकरण करूया. पहा, सजीव कोण असणार आहे? फुलपाखरू, मासा आणि झाड. तर निर्जीव आहेत दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग आणि बस. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणाचा सजीव आणि निर्जीव यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर: दुष्काळात चारा आणि पाणी कमी मिळाल्यामुळे जनावरे अशक्त होतात, आजारी पडतात आणि जनावरे मरतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आ. वाघाचा बछडा मोठा होतो त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर: होय, वाघाच्या बछडाचाही विकास होतो. तो फक्त आकाराने मोठा होत नाही तर त्याच्या शरीरातील आणि वागण्यातही बदल होतात. तो चालणे, धावणे आणि शिकार करणे शिकतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक उपक्रम आहे. नैसर्गिक डिंक कुठून व कसा मिळतात? अशाच प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळतात याविषयी माहिती मिळवा. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर: नैसर्गिक डिंक झाडाच्या खोडाला चिरा दिल्यावर बाहेर येणाऱ्या चिकट पदार्थापासून मिळतो. हा पदार्थ वाळल्यानंतर त्यापासून डिंक तयार होतो. अशाच प्रकारे झाडापासून रबर, चीक, लाख, गोंद आणि राळ हे पदार्थही मिळवले जातात. अशा प्रकारे आपण या उपक्रमासाठी उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सामान्य विज्ञान इयत्ता 6वी यामधील पाठ क्रमांक 1 लक्षणे सजीवांची याचा आपण संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.